ओसरी फलंदाजी करतं बापू. ओसरी फलंदाजी करतं. येस नक्कीच, कारण चेतन जर विचार केला ना तर इथे बोलायलाच नको, कारण तुम्ही ते सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्यात. कारण हा टायमर इथे लावलाय, म्हणजे काही खेळाडूंना कोणता ॲक्सेप्ट घेता येणार नाही आहे. जर टायमिंग तुमचा प्लस गेला, वाढीव गेला, तर मात्र तुम्हाला नक्कीच एक खेळाडू 38मध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. टायमिंग अलर्ट आहे इथे तुम्हाला पाहता येईल. कर्तेश्वर मोठे भिंगार. तर इथे मात्र पहिला षटक गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक घोगरे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक प्रतीक घोगरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर न्यू गोल्डन पोसरी संघ म्हटलं तर एक अतिशय दर्जेदार संघ न्यू गोल्डन पोसरी विधी 11 पोसरी या नावाने हा संघ आज खेळतोय. मयूर पाटील ज्याच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय. तत्पूर्वी अखिल भोईर आणि मयूर पाटील ही जोडी मैदानामध्ये. काहीतरी थोडे नियम हे पंचांकडून जाणून घेतात दोन्ही फलंदाज. हे नियम माहिती असणं देखील गरजेचं आहे. वलपची स्पर्धा आपण पाहतोय. वलपची स्पर्धा म्हटली तर जबरदस्त आयोजन नियोजन मिनी वानखेडे स्टेडियम म्हणून या मैदानाला संबोधलं जातं. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक 3 खेळाडू आले, परंतु असं वाटलं शेवटच्या मोमेंटला की झेल सुटेल की काय, परंतु नाहीये. शेवटच्या मोमेंटला मात्र स्वतः गोलंदाजाने जबरदस्त जिम्मेदारी साकारली आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये हा पहिला झेल कॅरी केलाय. एक मोठा आदरा नक्कीच विधी 11 न्यू गोल्डन पोसरी या संघाला लागलाय, तो देखील मयूर पाटीलच्या रूपाने. मयूर पाटील म्हटलं तर खऱ्या अर्थाने या संघाची जान आहे, परंतु तो खेळाडू कोणताही खातं न उघडता इथे बाद झालाय. अखिल भोईर जो नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे, 1 धावेचा योगदान त्याच्या माध्यमातून राहिला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आला प्रणय भोईर. आमच्या अंकुश पाटील हे देखील या सामन्याचा पूर्णपणे आनंद घेतात. मैदानाचा फेरफटका मारताना दिसत आहेत. जबरदस्त आयोजन त्यांचं देखील. आपण 31ला नाईटची स्पर्धा नेहमीच पाहत असतो. यावर्षी इलेक्शनचा हंगाम असल्यामुळे नक्कीच ती स्पर्धा झाली नाही आहे, परंतु पुढल्या वर्षी नक्कीच ती स्पर्धा देखील आपल्या भेटीला येईल. परंतु इथे मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. मिडऑफच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. बघा किती आत्मविश्वासाने खेळ या मैदानामध्ये होतोय कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा. आणि मोठे भिंगार म्हटलं तर एक नामांकित समालोचक आमचे गोरक्ष पवार याच गावातून बिलॉंग करतात, ज्यांच्या फासण्या फासफूस जो डायलॉग आहे तो अतिशय फेमस आहे. तर गोरक्ष पवार जर सामना पाहत असतील तर तुमचं देखील स्वागत आहे. सिली मिडऑफच्या दिशेने मात्र इथे हो फिल्डिंग तर अप्रतिम होती, परंतु कॅरी देखील केलाय. थ्रो जो झालाय तो देखील जबरदस्त. परंतु धर्मेंद्र घोगरे जो विकेट कीपर आहे, नक्कीच थोडासा कुठेतरी जर समोर जर चेंडू लावला असता तर निश्चितच विकेटची संभावना होती असं वाटतंय. आणि अखिल भोईरची विकेट ही महत्त्वाची विकेट होती. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता किती फास्टमध्ये हा फिल्डिंगचा प्रयत्न राहिला. हो फक्त हात लावायचा होता आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. चल तसं नाही तर असं, परंतु इकडे मात्र प्रतीकने ते काम करून दाखवलंय. अखिल भोईरचा विकेट प्राप्त केलाय. या षटकामध्ये प्रणवचा विकेट आलाय आणि या षटकामध्ये तब्बल 2 विकेट. सन्माननीय पाहुण्यांचे इथे शुभागमन होते.
अगदी राजकीय क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर अगदी बैलगाडा शर्यत असेल आणि त्यानंतर कलाक्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारा सन्माननीय व्यक्तिमत्व सरपंच महोदय शैलेश शेठ बाजारा माली असतील, सन्माननीय किंग मेकर प्रदीप शेठ माली असतील, सन्माननीय सबसे ग्रेट निलेश शेठ प्रधान घोडगाव आणि त्यानंतर अभिक शेठ महादेव पिसाल बेगाव यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर सन्माननीय नामदेव शेठ पाटील आणि त्यानंतर बाबूराव शेठ पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. टायमिंग आलं पहा, स्पीडली खेळणं गरजेचं आहे. खरं तर या रॉयल पाहुण्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी मोटरसायकल इथे पुरस्कृत केली आहेत. या पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार. येस, धन्यवाद रोशन. तर इथे दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. धावफलकावरती धावा त्या तब्बल 3 धावा 2 गडी बाद. प्रणय आणि मयूर पाटील मात्र जे बाद झालेत. आता मात्र नवीन फलंदाज अब्बू शेख आलाय आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बघा, पॉवरफुल स्ट्रोक होता. चेंडू सीमारेषा गाठेल हे चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराने मात्र आता पहिला षटक देखील संपला गेलाय. धावफलकावरती धावा त्या 7 धावा 2 गडी बाद. जबरदस्त संगीत आपण टायटल सॉन्ग या स्पर्धेचं ऐकतोय आणि खऱ्या अर्थाने वलप म्हटलं तर अजून कलाकारांनी भरलेलं गाव आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे ज्यांचा आवाज या गाण्याला आपण ऐकतोय ते सन्माननीय आमचे सम्राट पाटील ज्यांचा आवाज आणि व्यासपीठावरती सन्माननीय शैलेश माळीसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर शैलेश, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खिरणे म्हटलं आणि खिरणेचे टॅसिंग सरपंच आणि एक सक्षम नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे शैलेश शेट यांचं इथे आगमन झालं आहे. त्याचबरोबर अभिक महादेव आपलं देखील मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या वरतून चेंडू खेळू काढला. चेंडू जातोय सीमा पलीकडे. आलाय हा चौकार अखिल भोईरच्या पॅटमधून. यस, धन्यवाद पुरू. मस्त ऑपरेटिंग पुरू. तर इथे अखिलच्या बॅटमधून चौकाराने मात्र धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाज साहिलचा हा चेंडू मात्र कुठेतरी कमबॅक देण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. चौकारानंतर लगेच कमबॅक दाखवलाय. हेच तर वैशिष्ट्य असतं. थोडासा अनुभवी नौकाचा खेळाडू आहे, परंतु धर्मेंद्र घोगरे देवा असे अनेक खेळाडू या संघामध्ये आपण प्रतीक सारखे खेळाडू नक्कीच पाहतोय आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हे युवा खेळाडू नक्कीच घडताना दिसतात. इथे मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त फिल्डिंग कव्हर पॉईंटला शॉटमध्ये पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 धाव मिळेल अखिलला. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 12 वरती. अखिल भोईर आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आत्ताच ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण पाहिल्या त्यामध्ये देखील अखिल भोईर यांची आई अर्चनाताई आत्माराम भोईर या देखील पंचायत समितीमध्ये नक्कीच निवडून आल्यात. त्यांचं देखील अर्चनाताईंचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. हो, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षकाला आहे. चांगला झेल टिपलाय. प्रेम कुंडिलकरने मात्र हा झेल टिपला आणि इथे मात्र 3रा हादरा लागतोय तो न्यू गोल्डन पोस्ट्री विधी विलेम या संघाला. तर 12 वरती 3 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बघा टायमिंग कशा पद्धतीने इथे सुरू आहे. खरं विशेष नाही आहे. पाहायला गेलं तर खरोखरच एक अजून टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. कारण ही टेक्नॉलॉजी प्रवीण
किमान 10 ते 12 वर्ष जर आपण पाठी गेलो ना तर घरकुलचं एक आमचे सॉफ्ट इंजिनियर होते, त्यांच्या माध्यमातून क्रिकेटला ह्या अशा आपण टायमर लावायचो. पेंदरची नाईट असो, तलोजाची नाईट असो, त्या भागामध्ये जेवढ्या नाईट कामोट्या सारख्या स्पर्धेमध्ये देखील असे टायमर आम्ही त्यावेळेला लावलेले आहेत. आणि आत्ता मात्र ही संकल्पना पुन्हा एकदा आपण आणलेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण आता हे गरजेचं आहे. टायमिंग वारंवार कॉमेंटरला सांगावं लागतं, चला फास्ट केला, परंतु आता आम्हाला गरज नाही आहे, कारण तुमच्या समोर घड्याळ लावलेला आहे. वेळ तुम्ही पहा, जर वेळ निघून गेली तर इथून कार्यक्रम आम्ही संपवू. 2 चेंडूमध्ये 2 वाईट. ह्या गोष्टी ज्या क्रिकेटमध्ये सध्या येत आहेत त्या क्रिकेटच्या फायद्यासाठी आहेत आणि नक्कीच त्याने क्रिकेट अजून तुमचा बहर तो फुलतोय. आणण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू नक्कीच होता, परंतु फक्त दिशा देण्याचा प्रयत्न फलंदाज मनीष तात्रेचा होता. अधिक लेख नामांकित खेळाडूंच्या यादीतील नाव आहे मनीष तात्रे. एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच मनीष मात्र मैदानामध्ये आहे. शेवटचा एक चेंडू साहिलचा, पायावरती चेंडू आदललाय, दिशा दर्शवली आहे पंचाने आणि इथे मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये. षटक संपलाय, 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धाबा आहे त्या तब्बल 15 धाबा. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक जबरदस्त नेतृत्व प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि गुढीपाडव्याचे दिवस म्हणजे 19 तारखेला सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांचा वाढदिवस मात्र या मंचावरती जल्लोषामध्ये साजरा केला जाईल. सम्राट पाटील त्यांचं खूप सुंदर हे गाणं आपण ऐकतोय, त्याचा विशेष नाही आहे. मी त्यासाठीच म्हणतो कारण रोशन वल्लभ म्हटलं तर कलाकाराने भरलेलं गाव आहे. सम्राट पाटीलसारखे गायक आहेत, प्रवीण टेंबेसारखे कॉमेंटेटर आहेत, आमचे अनिल टेंबेसारखे अंपायर आहेत, म्हणजे अनेक असे नामांकित. त्याचबरोबर ज्यांनी वल्लभचा क्रिकेट खूप उंचीवरती नेण्याचं काम केलं आहे ते प्रवीण पाटील आहेत. त्याचबरोबर प्रभाकर शेठ पाटील यांचे सुपुत्र सध्या अमन खूप चांगला खेळ करतो. असे अनेक खेळाडू या गावाने दिलेत. इथे मात्र 3ऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. गोलंदाज सुजल आलाय आणि वाईट चेंडू. पंच सत्यवान काकडे आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते सुनील तांडेले आहेत आणि अनिल टेंबे. 3 पंच आपण पाहतोय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणण्याचा प्रयत्न होत आहे, फक्त इथे वाईड करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेसफुल. चेंडू डॉट आलाय. मनीष तात्रे मात्र इथे खेळतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. रेफर केलाय, रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईडसाठी बॅटर रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू मात्र नक्कीच दिला जातोय, चेक केला जाईल इथे. पंच अनिल टेंबे आणि त्याचबरोबर जगन पाटील देखील आहेत, जे देखील सगळे क्रिकेटर म्हणून आपण पाहतोय. तर इथे चेक केला जातोय. 3रा षटक इथे सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला या मैदानामध्ये. आजचा 4थी रात्र आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चला, रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे एक रिव्ह्यू तुम्ही गमावला. पाहू शकता आपण यास लाईनच्या आतमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होताना पाहायला गेला आणि तो दर्शवताना पंचाने हा फेअर दाखवलाय. यस, गुड डिसिजन बाय अंपायर फ्रॉम अनिल टेंबे. इथे मात्र सिंगल आली आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने मात्र धाव संख्या 17 वरती. 17 धावा. श्री सुधीर आगलावे चांगले स्कोरर आहेत. एक कोलवाडी गावचे भूमिपुत्र आणि या गावचे जावई आहेत. कारण जावयांचा मान महत्वाचा असतं. कारण जावई रुसले तर मग सगळंच रुसलं. सम्राट पाटील असतात तिकडे. आमचे कोल्हापूरचे साहेब देखील आहेत, नाव विसरलो मी आता.
प्रकाश सांगडे. तर अजून एक डॉट चेंडू बघा. आता भिंगार संघ म्हटला ना तर एक वरचढ ठरतोय. प्रवीण विचार केला ना तर पोसरी संघाला टॉस मिळाला होता, परंतु बॅटिंग घेण्याचा निर्णय इथे नक्कीच त्याने दर्शवलाय. हे मागचं कारण देखील असेल की चला 5 षटकांचा सामना जास्तीत जास्त जावा 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडे देखील धारदार गोलंदाजी, परंतु तेवढ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं. कारण सध्याची परिस्थिती पाहता इथे कर्तेश्वर भिंगार संघाची अतिशय चांगली आहे. कारण कोणतेही मोठे फटके आलेले नाही आहेत, जबरदस्त जखडून ठेवलं गेलं आहे इथे. खास करून अखिल भोईर आणि मनीष तात्रे ही एक निर्णायक जोडी आहे ती पोसरी संघाची. कारण या दोन्ही फलंदाजांवरती या सामन्याचं बरंच चित्र अवलंबून आहे. कारण धावांचा जर ओघ वाढवायचा असेल तर एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये होणं गरजेचं आहे. थोडासा मिसफिल्डचा अभाव, एक धाव तर नक्कीच कंप्लीट होते आणि एका धावेने मात्र धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 गडी बाद 18. तिसरा षटक इथे सुरू असताना गोलंदाज साहिल आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत साहिलने आणि त्यामध्ये फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात. GTCच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. हो, इथे मात्र अलॉंग द कार्पेट डॉंगॉपच्या दिशेने चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतो. एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 19 वरती. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेला. 19 धावा. पूर्ण वर्ग या स्पर्धेमध्ये आले त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी ऑन स्क्रीन सन्माननीय सरपंच महोदय सबसे ग्रेट शैलेश शेठ माली असतील, सरपंच महोदय खेडे ग्रामपंचायत. त्यानंतर किंग मेकर म्हणून ज्यांची एक मोठी भूमिका असते गोल्डन मॅन सन्माननीय प्रदीप शेठ माली असतील. त्यांच्या समेत सन्माननीय निलेश शेठ प्रधान उद्योजक घोडगाव, अभिक शेठ महादेव पिसारवे गाव आणि सन्माननीय बाबूराव शेठ पाटील तोंडरे या सर्वांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. परेश शेठ पाटील यांच्या साथीनं महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात ज्यांची आपण भ्रमंती पाहतो त्यांचा ग्रुप याचा एक वेगळा रूप आम्ही पाहिला आहे. त्यानंतर अगदी भारतामध्ये असते परराज्यामध्ये ज्यांच्या टूर आपण नेहमीच पाहतो असं आमच्या या सर्व साथीदारांचं परेश शेठ पाटील असतील, प्रभाकर शेठ पाटील असतील यांच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत. तर इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 19 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. ते सर्व आमचे मान्यवर मंडळी, त्यामध्ये शैलेश शेठ माली, निलेश शेठ प्रधान साहेब आहेत, प्रदीप शेठ माली आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रवीण जर विचार केला रोशन तर बैलगाड्या शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आणि खास करून निलेश शेठ प्रधान. कारण ज्या बैलाने आज जो नाव केलं आहे खऱ्या अर्थाने आपल्या या विभागाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा नाव आज जो केला आहे छोटा सर्जा रॉकेट, जबरदस्त. आणि नाईट म्हटले तर नाईटमध्येच हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळते. कारण सध्याचा जो बैलगाडा स्ट्रेंथ आहे तो काफी मोठा आहे. कारण डे फॉर्मॅटमधले आता स्पर्धा देखील बंद झाल्यात आणि डेला जसे जेव्हा सुरुवात होते तेव्हा देखील प्रेक्षकांची कमतरता भासते. कारण त्याचा एकमेव कारण बैलगाडा शर्यत. चला चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. गोलंदाज प्रसाद आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्या. धावसंख्या 20 वरती जाऊन पोचली. मगाशी प्रवीण आपण असाच सामना पाहिला. कारण कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये होता गावदेवी अमन ब्रिगेड वलवली संघ, परंतु शेवटच्या मोमेंटला शेवटच्या षटकामध्ये मुख्य सिलेटकरची बहादार केली आणि तिथून जो धावांवरती अक्षरशः वेग दिला आणि त्या वेगावरती स्वार होऊन ज्या धावा आल्या वलवली संघाच्या त्याचा नक्कीच कुठेतरी फटका पाली संघाला बसला. कारण मुख्यच अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. तसं खेळ मात्र मैदानामध्ये आता करावा लागेल तो पोसरी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे
ती 22 वरती मनीष आणि अखिल अखिल भोईर कुठेतरी एक नियंत्रणबद्ध खऱ्या अर्थाने बॉल टू रन असं समीकरण त्याचं आपण पाहतो आणि मनीष तात्रे 6 मध्ये 3 म्हणजे एक स्टार्ट मिळत नाहीये. हो आता मात्र फिक केलाय, जबरदस्त फटका येईल का? हो यस आलाय आणि हा खणखणीत असा पंचाचा इशारा येणं बाकी आहे की चौकार आहे. हा चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 26 वरती. या स्पर्धेचा लो स्कोर आम्हाला सुधीर सांगतात की 28 धावाचा लो स्कोर आपण पाहिलाय आणि 79चा हाय स्कोर आहे. हो अतिशय वेगाने फेकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. पंच नक्कीच सुनील तांडे सर वरलेत. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली आहे 27. गोलंदाज प्रसाद समोर फलंदाज मनीष तात्रे. हो इथे मात्र त्याच दिशेने केल्याचा प्रयत्न आणि मिस्टामिक स्ट्रोक. असं वाटलं नव्हतं की हा मिस्टामिक होईल, परंतु कुठेतरी फटक्याचा अभाव आणि इथे मात्र आता मनीषला परतावं लागेल. फक्त टायमिंग केलं होतं आणि इथे मात्र आता एक विकेट प्राप्त करतोय गोलंदाज प्रसाद. तर नवीन फलंदाज विशाल भोईर आलाय. विशाल भोईर धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. पण एक काल होता या संघाचा 10 ते 12 वर्ष जर तुम्ही पाठीमागे गेले तर खऱ्या अर्थाने पोसरी संघ ज्या वेळेला आपल्या भागामध्ये आलाय त्या वेळेला वर्चस्व गाजून गेलाय. पण कुठेतरी थोडासा मध्ये ब्रेक, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा उतरलेला संघ आणि पाहायला गेलं तर अनेक सिनियर खेळाडू त्यावेळेला गणेश म्हणून एक या संघाचा एक सिनियर क्रिकेटर जबरदस्त खेळ नेहमीच त्याचा देखील राहिलेला आहे. आणि आज हे पाहता पाहता हे खेळाडू अशा पद्धतीने खेळ करतात. आज देखील ती धमक दाखवण्याचा प्रयत्न या मिनी वानखेडे मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. पाहण्याचा प्रयत्न यश लागते विकेटच्या पाठी. नक्कीच इथे मात्र शॉटला वैभवने हा झेल टिपलाय. जबरदस्त विकेट, बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचा पतन. तर तिसरा सामना असेल टॉससाठी. हा पहिला कॉल. विनंती असेल स्वर्गीय अभिप्रतिष्ठा संग्राम इलेव्हन नितरस आणि त्याला फाईट करेल SPCC कर्जत उमरोली या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेकनंतर टॉस केला जाईल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय श्याम चव्हाण. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाकडून पाहायला गेलं तर प्रसाद हा गोलंदाजी करतोय. 4था षटक हाताळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 27 धावा, 27 रन्स. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रसाद समोर श्याम आणि इथे मात्र अजून एक विकेट. ओके तर डॉट आलाय. तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा आणि 5 गडी बाद 27. शेवटचा एक षटक बाकी आहे. त्याच्या नावा घोडचा सर्जा आणि त्याचे मालक इथे बसलेले आहेत.
तर चला यानंतर नितलस आणि कर्जत साहिल लोंगळे चला या. तर संग्राम इलेव्हन नितलसचे कॅप्टन इथे आलेले आहेत. बघा या स्पर्धेचा नियम आहे, इनिंग ब्रेक संपण्या अगोदर तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे आणि इनिंग जशी चालू होईल पहिला चेंडू पडण्या अगोदर जर तुम्ही नसाल तर समोरच्या संघाला टॉस दिला जातो. हा नियम आहे स्पर्धेचा. हो इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जाईल सीमा पलीकडे. बऱ्याच अवधीनंतर हा षटकार आलाय अखिल भोईरच्या बॅटमधून. चला इथे षटकार आलाय. षटकाराने मात्र धावसंख्या आल्या त्या आता 33 वरती स्कोर जाऊन पोहोचला. अखिल शेवटपर्यंत लढतोय तर त्याला माहिती आहे लढावं लागेल, कारण धावसंख्या फार कमी इथे पाहायला मिळते. कारण समोर कर्तेश्वर मोठे भिंगार हा एक नामांकित संघ आहे आणि इथे मात्र पहा काय वेगावरती स्वार होऊन ही गोलंदाजी होते प्रेम कोंडिलकर. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार जरी आला असला तरी मात्र दुसरा लगेचच डॉट चेंडू आलाय. अखिल भोईर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. समोर गोलंदाज प्रेमला पाहतोय. 33 वरती स्कोर थांबलाय. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. विहानने मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. अखिल भोईरला परतावं लागेल. तर याचबरोबर वलभचे आमचे सन्माननीय केशव टेंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. धावसंख्या 33 आहे. 5वा षटक इथे सुरू असताना गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय जबरदस्त प्रयत्न करतोय. जरी षटकार आला असला पहिल्या चेंडूवरती तरी मात्र मागचे 2 चेंडू त्याने डॉट फेकलेत. अप्रतिम प्रयत्न राहिलाय तो प्रेमचा. सन्माननीय पाहुणे सदाशिव जोशी असतील पापडीचा पाडा, सन्माननीय राजेंद्र शेठ वर्मा नावडेगाव यांचे स्पर्धेच्या माध्यमातून आपले मनपूर्वक स्वागत. हो इथे मात्र अजून एक डॉट चेंडू. तर डॉट मध्ये डॉट येतात. तर कानपोलीचे आमचे कैलाश पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की कैलाश या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे कैलाश शेठ. पुन्हा एकदा प्रेम. हो क्या बात आहे, जबरदस्त. फक्त दिशा दिली आहे. क्रॉस पॅटर्न हा षटकार आलाय आणि षटकाराने मात्र आता धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली आहे. बघा रिप्लेच्या माध्यमातून काय फटका होता. अक्षरशः फटका सजवला गेलाय विशालने आणि षटकाराने मात्र धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली आहे. कारण 2 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिलेत. त्यामध्ये 3 चेंडू डॉट, त्यामध्ये 1 विकेट देखील आली आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू. बघा टायमिंग अलर्ट आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला षटक संपवणं गरजेचं आहे. तर आमचे कैलाश शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा त्याच दिशेने केल्याचा प्रयत्न. फाईन लेगला शॉर्ट फाईनला मात्र झेल घेण्याची संधी होती आणि इथे मात्र यस एकच धाव असेल. खरं थांबून तुम्हाला धाव घेता येणार नाही आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 40 धावा. 41 धावांचं आव्हान आहे. सेकंड सत्रामध्ये काय घडेल याचं धावतो पुन्हा एकदा मंगेश यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी कॉम्बॉक्स पुढे बोलूया आपण रोशन यांच्याकडे.
तर सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. नेहमीच या दोस्तीची नेहमीच या परिभागामध्ये तळोजा MIDC मध्ये आपण चर्चा पाहतो आणि हे पाहता अगदी दोस्ती दुनियेतील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय सरपंच महोदय शैलेश शेठ बाजाराम माली सरपंच महोदय ग्रामपंचायत खेळणे या पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षमध्ये या. आपला यथोचित मान सन्मान सन्माननीय आमचे मुख्य आयोजक परेश शेठ पाटील यांच्या वतीनं हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल. अतिथी देव भव पाहुण्यांचा हा पाहुणचार स्वागत कक्षमध्ये इथे संपन्न केला जाईल. दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस कलाकडा सांस्कृतिक वारसा जतन करणारे व्यक्तिमत्व आणि सन्माननीय पाहुण्यांचं इथे शुभागमन होतंय. विनोद शेठ पाटील उद्योजक घोडगाव आणि त्यांच्या समेत मॅनेजर लहुजी पाटील. समीर शेठ आपले मनपूर्वक स्वागत सर्व मित्र परिवार. आणि त्यानंतर सन्मान सोहळे ते संपन्न होत असताना सरपंच महोदय शैलेश शेठ माली आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सन्माननीय निलेश शेठ प्रधान उद्योजक आणि त्यानंतर अगदी महाराष्ट्राची शॉटगन घोडगावचा छोटा सर्जा या बैलाचे मालक सन्माननीय निलेश शेठ प्रधान घोडगाव यांचा हा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत असताना मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांचं इथे मनोज आणि त्यानंतर सन्माननीय प्रदीप शेठ माली अगदी किंग मेकर म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो गोल्डन व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यानंतर अगदी शाळा समिती अध्यक्ष खेळणेगाव आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व किंग मेकर प्रदीप शेठ माली खेळणेगाव यांचा मान सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतो. त्यानंतर सन्माननीय अभिषेक महादे पिसारवे गाव यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. आणि त्यानंतर बाबूराव शेठ पाटील तोंडरे गाव याही पाहुण्यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये या. आपलाही शाही सत्कार सोहळा आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. आमच्या मुख्य आयोजक परेश शेठ पाटील असतील प्रभाकर शेठ पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून हे A1 क्वालिटीचं आणि A1 दर्जाचं आयोजन इथे साकार होत असताना नुकताच ज्यांचं शुभागमन पाहतो सन्माननीय उद्योजक विनोद शेठ पाटील यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर सन्माननीय सदाशेठ जोशी पापडीचा पाडा त्यानंतर राजेंद्र शेठ बर्मन आवडेगाव. तर स्वागत कक्षमध्ये इथे स्वागत संपन्न केला जातो. राजकीय कलाकडा सांस्कृतिक वारसा जतन करणारं रायगड जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व KD पाटील कंस्ट्रक्शनचे MD सन्माननीय उद्योगपती विनोद शेठ पाटील घोडगाव यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षमध्ये संपन्न होतो. त्यानंतर मॅनेजर लहू शेठ पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये या. आणि त्यानंतर युवा नेते म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो समीर शेठ गोंधळे यांचंही आयोजकांच्या माध्यमातून इथे सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये आलाय. आमच्या A1 जोडीच्या माध्यमातून स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मॅनेजर KD कंस्ट्रक्शनचे मॅनेजर म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो सन्माननीय लहू शेठ पाटील आणि त्यानंतर युवा नेते भारतीय जनता पार्टी एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय समीर शेठ गोंधळे घोडगाव यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये या. आणि त्यानंतर उमेश दादा निगुकर त्यानंतर राहुल शेठ पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये यायचं. उमेश दादा निगुकर असतील युवा नेते समीर शेठ गोंधळे असतील कडाखेळा सांस्कृतिक वारसा जतन करणारे दमदार व्यक्तिमत्व नेहमीच दादांच्या सोबतीनं आपण पाहतो. असे सन्माननीय पाहुण्यांचा हा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जातो. आज मोठ्या संख्येनं परेशदादा पाटील यांचा मित्र परिवार आज त्यांच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलाय. आणि त्यानंतर आमचे समस्त ग्रामस्थ मंडळ वलप यांच्या वतीनं या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. उमेशदादा निगुकर नेहमीच KD कंस्ट्रक्शनच्या साथीनं नेहमीच या परिभागामध्ये ज्यांचं आपण दमदार व्यक्तिमत्व पाहतो युवा नेते म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो दिनेशदादा खानोकर असतील यांच्या साथीनं ज्यांचा आपण नेहमीच बोलबाला पाहतो सन्माननीय
समीर शेठ गोंधळी यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न होत असताना त्यानंतर अगदी युवा नेते दमदार उमेशदादा निगुकर ग्रामस्थ मंडल घोडगाव यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून स्वतः मुख्य आयोजक परेश पाटील इथे स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा संपन्न करत असताना अशा रीतीनं हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. होट यू कॉम्बॉक्स. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर, थँक्यू सो मच संदीप पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. लक्ष छोट्या 41 डिफेन्स करायच्या सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना विधी 11 न्यू गोल्डन खरं तर पोस्टी टीमला पहिला. त्यानंतर सन्माननीय किरणदादा गोंधळी यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपलाही शाही सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल. त्यानंतर सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय कैलास शेठ पाटील श्यामा शेठ पाटील यांचे सुपुत्र पोलीस पाटील कानपोली गाव यांचे सुपुत्र सरपंच महोदय कैलास शेठ पाटील कानपोली गाव यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. त्यानंतर केशवदादा टेंबे ग्रामस्थ मंडल वल्लभगाव यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. ग्रामस्थ मंडळाचा सहभाग आहे आणि ग्रामस्थांचा सन्मान सोहळा संपन्न होणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर सन्माननीय आत्माराम शेठ काणावकर यांना विनंती करतो अगदी क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारे व्यक्तिमत्व आत्माराम शेठ खाणावकर जिथे जिथे कानपोली संघाची मॅच असते तिथे नेहमीच एक मेंटर म्हणून एक चांगली भूमिका आत्माराम शेठ काणावकर यांची आपण पाहतो. अशा या दमदार व्यक्तिमत्वाचा दमदार सोहळा सन्मान सोहळा इथे संपन्न होत असताना मुख्य आयोजक परेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होतो. स्पर्धेच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये नेहमीच आपण मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग येताना पाहतो. अशा पाहुण्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सध्या कर्तेश्वर मोठे भिंगा संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 5 या आकड्यावरती 30 बॉलमध्ये 41 धाब्यांचं लक्ष पार करायचा आणि टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असताना सेकंड सत्रामध्ये तुम्ही सध्या पोस्टी टीमला पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण गोलंदाज विशाल भोईरची पाहिली जिथे पहिल्या P1 षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्याने एक धक्का बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगा टीमला दिला. मैदानावरती सध्या फलंदाज सौरभ पाटील आणि साहिल जगे ही जोडी सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतोय. षटक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनीष तात्रे हा दुसरा ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर सौरभ पाटील सलामीचा खेळाडू सध्या इन ॲक्शनमध्ये ऑन स्ट्राईकवरती आहे. लक्ष मोठं नाही आहे मात्र विकेट वाचून चांगल्या रणनीतीनुसार फलंदाजी करावी लागेल. 41 डिफेन्स करायचा त्याच्यामुळे त्याचं उत्तर देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. सेकंड षटक पहिलाच बॉल लेंथ लाईन पाहिली जाते. सुनील तांडे सरांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती. अवांतर धावा या वाचवणं मॅचमध्ये खूप महत्त्वाचे राहतील. गोलंदाजी करत असताना सध्या न्यू गोल्डन पोस्टी टीमसाठी कारण की लक्ष छोट्या जर या धावा डिफेन्स करायचे असतील तर तुम्हाला अतिरिक्त धावा वाचवणं हे मॅचमध्ये तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज मनीष तात्रे समोर सौरभ प्रहार केला फटकाला जवाब बॅटच्या रडारमध्ये ऑनसाईडला धडाका दिला. हा पहिला धमाका फलंदाज सौरभ पाटीलच्या बॅटमधून आला षटकार.
या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमचे अतिथी मान्यवर सन्मान्य के.डी. पाटील अँड कंस्ट्रक्शन, सन्मान्य विनोद शेठ पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा मी मनापासून लाख आभार व्यक्त करतो. यस, पंचांचा इशारा की बॉल वाईट या अवंतर धाबी जोडली जात्या आणि अवंतर धाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. त्याच्यानंतर भगवान शेठ टेंबे तोंडरे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व दानशूदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख आभार व्यक्त करतो. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर सौरभ पाटीलचा हा हवाई हल्ला सध्या मैदानावरती सलग पाक टू पाक हा दुसरा षटकार आहे, जिथे धावगतीला आता आकार दिला जात आहे आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. एक्केचाळीस धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानावरती उतरले. सध्या बॅटिंग करतो तो मात्र कर्तेश्वर मोठे भिंगारांना लक्षाचा प्रवास करत असताना अगदी चांगली फलंदाजी सध्या मैदानावरती सौरभ पाटीलची. एस पंचांचा इशारा की वाईट बॉल. या ओव्हरचा विचार केला तर अतिरिक्त 3 धावा मनीष तातेने खर्च केल्यानं 2 षटकार आल्यात. संघाची टोटल धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर वाईट आल्या. आता या बॉलवरती कोणता रस असेल समोर सौरभ पाटील ऑफसाईडला खेळलाय, कॅप शोधल्या, फटका चांगल्या, अगदी टीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार होतोय. सलग 2 षटकारानंतर आलाय हा दमदार चौकार. आक्रमण सध्या खेळपट्टीवरती फलंदाज सौरभ पाटीलचा पाहायला मिळतं, जिथे संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अल्ला ऑन द कार्पेटनं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, येथील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 41 धाब्यांचा लक्ष पार करत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या कर्तेश्वर मोठे भिंगारा संघ पाहतोय. येणारे 20 बॉलनं 16 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी होईल, त्या मॅचमध्ये पलटवार केलं जाईल. गोलंदाजी करत असताना न्यू गोल्डन पोस्टी टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मॅचमध्ये जर पलटवार करायचा असेल ना तर वारंवार विकेट हा कारनामा मॅचमध्ये करावा लागेल. हलक्यातून ड्राईव्ह केलाय, फक्त दिशा दिली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ॲक्शन चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य. चांगली रणनीती. पहिला 3 बॉलवरती 3 मोठे पटके आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं. एक चांगल्या रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करतोय तो मात्र कर्तेश्वर मोठे भिंगार. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 26 आकड्यावरती. 19 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. समोर इन ॲक्शन मध्ये आज ओपनर ओपनिंग ब्लास्ट करत असताना सौरभ पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठ आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. शेवटचा अंतिम बॉल आला निर्धाव. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगार संघ जाऊन पोहोचला 1 बाद 26 या आकड्यावरती. बात आहे अगदी चांगलं संगीत. खरं तर केरने ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माली यांच्या नावाचा टायटल सॉन्ग आपण ऐकला आणि त्यांची उपस्थिती सध्या आपण भव्य व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघ 26 आकड्यावरती जाऊन पोहोचला, जिथे 30 बॉलमध्ये 41 धाब्यांचा प्रवास करायचा होता. आता येणारे 18 बॉल आणि गरज अजूनही पाहिलं तर 15 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला 3रा ट्रम्प कार्ड मयूर पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर साहिल जगे सध्या वैयक्तिक 5 धाब्यांचं योगदान दिलं आणि सौरभ पाटीलनं 8 मध्ये 18 धाब्यांचं योगदान दिलं, जिथे चांगल्या स्थितीमध्ये कर्तेश्वर मोठे भिंगार हा संघ या मॅचमध्ये पाहतोय. 18 बॉल 15 गोलंदाज तयार.
पहिला बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे, या लेंथ लाईनवरती सातत्यानं गोलंदाजी करावी लागेल. वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट मॅचला वाचू शकते, मॅचमध्ये पलटवार करू शकते गोलंदाजी करत असताना न्यू गोल्डन पोस्टरी संघ. समीकरण बदलला, 17 मध्ये 15ची गरज. पुढचा बॉल प्रार केला, फटका चांगला, चेंडू निघून चला बॉललाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय षटकार. त्याच्या जरूर होता, मात्र इथे लेंथ लाईन चांगली पाहिली. हा निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज मयूर पाटीलला. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 32, 32 या आकड्यावरती सध्या कर्तेश्वर मोठे भिंगार. स्लोवर बॉल, चेंज स्पेस केला, गतीमध्ये परिवर्तन, वाईट यॉर्करचा प्रयत्न सध्या मयूर पाटीलचा राहिला आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. व्हॅरिएशन कमबॅक पॅकअप हवा मॅचमध्ये. यस, रिव्ह्यू वाईटसाठी रेफरी घेतला. बॅटिंग टीम हा रिव्ह्यू ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. ऑफिशियल तिसरे अंपायर टेक्निकल टीममध्ये जॉईन होतील आमचे अनिलजी टेंबे सर, ज्यांच्या माध्यमातून पहानृत्य केले जाईल. GTC वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना क्वालिटी विथ क्लिअरिटी सातत्याने या वाहिनीच्या माध्यमातून पाहिलं, ती वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना थोड्याच वेळाने योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी सध्या ऑनस्क्रीन पूर्णपणे पाहत होती. फेर डिलोरिया, यस, हा देखील निर्धाव चेंडू फेकला. सलगचं पाहिलं तर दुसरा बॉल निर्धाव फेकला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सध्या मयूर पाटीलची पाहायला मिळतं. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यानं संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अलाउन द कार्पेटनं ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येथील उचलतील फेकतील, दुसऱ्या धावेसाठी पलटवार केला आणि चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्यानं संघ जाऊन पोहोचला 34-34 या आकड्यावरती. येणारे 13 बॉल आणि गरज मॅचमध्ये कर्तेश्वर मोठे पिंगार टीमला टोटल 7 धाब्यांची. 13 मध्ये 7 मॅच एकतर्फी पाहायला मिळतं. मॅचमध्ये अगदी पकड मजबूत केली कर्तेश्वर मोठे पिंगार टीमला. बॉलिंग ट्राय करते मयूर पाटील, समोर फलंदाज पाहिलं साईल जले. ही जो सध्या हा बॅटल आपण मैदानावरती पाहतोय. 13 मध्ये 7 गोलंदाज तयार. ड्राईव्ह केला, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, मिश्रण फिल्डिंग आणि इथे मात्र अंतिम बॉलवरती आली आहे चौकार, जिथे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 38 या आकड्यावरती. आता 12 मध्ये करायच्या 3. यस डीजे. अगदी चांगले संगीत आपण पाहिलं. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठाकडे ज्यांचं इथे आगमन होतंय, खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्वाने आत्ताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांच्या सौभाग्यवती कमलाताई एकनाथ देशेकर जिल्हा परिषद सदस्य यांचं इथे आगमन होतं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. 3 धाब्यांची गरज. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नाही ते 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या. अशा रीतीनं स्कोर आता लेवल झालाय. 11 मध्ये 1च धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे 1 धाव कंपल्सरी बनवावी लागेल बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज भावेश आलाय.
11 मध्ये 1 ची गरज. मॅच एकतर्फी पाहतोय. समोर फलंदाज पाहिलं तर सौरभ पाटील. लावडा फेर केली जाते आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहतोय. सौरभ पाटील सलामीचा खेळाडूनं शेवटपर्यंत अगदी चांगलं खेळ. वैयक्तिक 9 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. जिथे भरीव कामगिरी करत असताना संघाला विजयाच्या दिशेकडे नेल्याने जिथे विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या उभा आहे तो मात्र कर्तेश्वर मोठे भिंगार. विनिंग फटका सामना जिंकलाय. अभिनंदन टीम कर्तेश्वर मोठे भिंगार. हार्ड लक न्यू गोल्डन पोसरी संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करताना पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. अगदी मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये आपण पाहुणा वर्ग पाहतो. सर्व अतिथी मान्यवरांचं आयोजकांच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण पाहिल्या. सन्माननीय